नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSC गॅझेटेड सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2017 म्हणजे राज्यसेवा प्रिलिम 2017 या वर्षाचं जनरल सायन्स या विषयाचे PYQ ॲनालिसिस. तर मित्रांनो, चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर पहिला प्रश्न आहे, इन द मॅग्नेटिक मेरिडियन ऑफ अ सर्टेन प्लेस the horizontal component of the Earth's magnetic field is 0.26 units and the angle of dip is 60 degree. What is the magnetic field of the Earth at this location? तर पहिला ऑप्शन आहे 0.52 युनिट्स, दुसरा आहे 0.13 युनिट्स, तिसरा आहे 15.6 युनिट्स आणि चौथा आहे 60.26 युनिट्स. तर मित्रांनो, हे पहा की एच इज इक्वल टू आर क्रॉस डेल्टा हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला तो यूज करायचा आहे. तर बघा एच काय असते, बघा एच म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि आर म्हणजे टोटल इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ, डेल्टा म्हणजे अँगल ऑफ डीप. तर बघा एचची गिवन व्हॅल्यू किती आहे तर 0.26 आहे, डेल्टा किती आहे तर 60 डिग्री आहे. युजिंग अ रिलेशन ह्याच्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये जर पुट केल्या तर बघा एच म्हणजे 0.26 इज इक्वल टू आर जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि कॉस 60, तर आर इज इक्वल टू 0.26 इंटू 2 इक्वल्स टू 0.52 युनिट्स. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 0.52 युनिट्स येत आहे. तर आता आपण पुढच्या न्यूमेरिकलकडे जाऊयात. तर पुढचं न्यूमेरिकल आहे, an elevator carrying a maximum load of 1800 kg is moving up with a constant speed of 2 meter per second. The frictional force opposing the motion is 4000 Newton. Determine the minimum power delivered by the motor to the elevator. Take G is equal to 10 meter per second square. तर मित्रांनो, हा एकदम इझीवाला क्वेश्चन आहे. तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, एफ इज इक्वल टू mg. तर बघा मास दिलेला आहे 1800 kg आणि जीची व्हॅल्यू आहे 10, तर हे झाले 18,000 म्हणजे 18,000. आपल्याकडे अजून एक फोर्स दिलेला आहे फ्रिक्शनल फोर्स, तर तो आहे 4000 न्यूटन आणि हा पण न्यूटनमध्ये आला बघा. आणि टोटल फोर्स बघा, टोटल फोर्स म्हणजे दोघांचं ॲडिशन जे की बघा 18,000 प्लस 18,000 प्लस 4,000 जे येते 22,000 न्यूटन. तर बघा पॉवरचा फॉर्म्युला असते फोर्स इंटू व्हेलॉसिटी. तर आपल्याला फोर्स किती आहे 22,000 न्यूटन आहे आणि व्हेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड, तर हे येते 44,000 वॅट. आणि आता आपल्याला जर पाहिलं की ऑप्शन कोणते आहेत, तर ऑप्शन जे गिवन आहेत ना ते कशामध्ये गिवन आहेत तर ते दिलेले आहेत हॉर्स पॉवरमध्ये. तर आपल्याला यालाच हॉर्स पॉवरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर बघा 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट असते. त्यामुळे जेव्हा आपण 44,000ला 746ने डिवाइड करतो तर याचं उत्तर येते 58.98 HP, जे पी ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू आहे 59 हॉर्स पॉवर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए 59 HP येत आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर मित्रांनो 53 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ डबल कॉन्व्हेक्स लेन्स फॉर विच द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ each surface is 50 cm and the refractive index of glass is 1.50. म्हणजे म्यूची व्हॅल्यू 1.50 दिलेली आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कर्वेचर आर जो असते त्याची व्हॅल्यू 50 सेंटीमीटर दिलेली आहे. तर मित्रांनो आता आपण फॉर्म्युला पाहूयात. हे बघा, अकॉर्डिंग टू लेन्स मेकर्स फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1/r1 मायनस 1/r2. तर आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. तर आता बघा, आणि क्वेश्चनमध्ये R1 इज इक्वल टू R2 पण दिलेला आहे, इक्वल्स टू
50 सेंटीमीटर. तर बघा, हो 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आता याचं उत्तर आपण काढणार आहोत. मीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5. 1.5 minus 1 into bracket 1 upon R1. 1 upon R1 ची व्हॅल्यू आहे 50. 1 upon 50 minus 1 upon R2. तर मित्रांनो हे बघा, ह्या जी ॲक्सिस आहे लेन्सचा त्याच्यापासून राईट साईडला R1 पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला असेल तर R2 निगेटिव्ह घेतलं जातं. म्हणून 1 upon 50 minus 1 upon -50 केलं तर बघा 1.5 minus 1.5 येते इंटू 1 upon 50 मायनस प्लस 1 upon 50. जरी याने सॉल्व केलं तर 0.5 इंटू 1 upon 25 येते आणि याला सॉल्व केलं तर येते 1 upon 50. म्हणजे 1 upon एफची व्हॅल्यू 1 upon 50 येते, तर एफची व्हॅल्यू येते 50 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याला म्हणते लेन्स मेकर्स फॉर्म्युला. तर आता आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे 50 सेंटीमीटर. तर पुढचा प्रश्न 54 नंबरचा क्वेश्चन पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, अ युनिट ऑफ लेंथ इज चोजन सच दॅट द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज युनिटी. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ इन टर्म्स ऑफ द न्यू युनिट इफ लाईट टेक्स 8 minutes and 20 seconds टू कव्हर दिस डिस्टन्स. तर पहा मित्रांनो, आपल्याकडं स्पीड ऑफ लाईट गिवन आहे 1 युनिट. नंतर टाईम टेकन बाय लाईट टू रिच अर्थ इज 8 minutes 20 seconds. 8 मिनिटाला जर आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केलं तर 8 × 60 प्लस 20 सेकंद जसंच तसं 6×8=48 म्हणजे 480 येते प्लस 20 500 सेकंद. आता बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणून जी की स्पीड ऑफ लाईट किती आहे 1 आहे आणि टाईम किती आहे तर 500 सेकंद आहे. म्हणून 1 युनिट इंटू 500 सेकंद तर 500 युनिट असं त्याचं उत्तर येत आहे. म्हणून याचा आन्सर 500 युनिट्स येते. म्हणजे बघा किती सोप्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. आता पुढचा प्रश्न पहा, अ साऊंड वेव्ह हॅव्हिंग सर्टेन फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल्स विथ अ स्पीड ऑफ 336 मीटर पर सेकंड अँड वेवलेंथ 3 सेंटीमीटर. व्हॉट विल बी इट्स फ्रिक्वेन्सी, विल इट बी ऑडिबल. तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो, जर फ्रिक्वेन्सीची रेंज जी 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स असेल, किती 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स असेल तर तिला आपण ऑडिबल फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. तर त्याचं आपण सोल्युशन पाहूयात. बघा, स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. तर बघा, स्पीड ऑफ साऊंड किती असते तर 336 मीटर पर सेकंद असते. हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन आहे का? नाही, हे लक्षात ठेवावं लागणार आहे, म्हणजे गिवन आहे. आणि वेवलेंथ 3 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर गिवन आहे. बघा, स्पीड ऑफ साऊंड 336 पुट केलं, फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे इंटू 0.3, तर फ्रिक्वेन्सी दोन येते 1120 हर्ट्स. बघा आन्सर, द फ्रिक्वेन्सी 1120 हर्ट्स लाईज बिटवीन ऑडिबल रेंज ऑफ 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स, हेन्स इट इज ऑडिबल. ठीक आहे. तर इथे एक शून्य नव्हता पाहिजे, हे मिस्टेक आहे, म्हणून आन्सर 4 येणार आहेच. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. करंट या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन आहे. इफ टू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज द टोटल रेजिस्टन्स इज 45 ओम and if the same resistors are connected in parallel the total resistance become 10 ohm. Find the value of individual resistors.
तर मित्रांनो, एक सिंपलचा फॉर्म्युला आहे जे आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा, समजा R1 अँड R2 हे आपले रेजिस्टर्स आहेत. तर सिरीजमध्ये असतील, कुठे सिरीजमध्ये, तर सिरीजमध्ये टोटल रेजिस्टन्स असते R1 प्लस R2 आणि याची व्हॅल्यू गिवन आहे 45 ओहम. आणि पॅरललमध्ये असते बघा, टोटल रेजिस्टन्स असते 1/R1 प्लस 1/R2. याची व्हॅल्यू गिवन आहे 10. तर बघा, आणि आपल्याला विचारलं काय आहे, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. एक तर तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. दुसरा, व्हॅल्यू पुट करून ट्राय आणि एररनं पण तुम्ही काढू शकता. तर बघा, हे वाली इक्वेशन बघूया. R2 प्लस R1 अपॉन R1 R2 इज इक्वल टू 10. ठीक आहे, हे 10 आहे. एक मिनट, अरे इरेज कर रे बाबा. हे 10 आहे. ठीक आहे. तर बघा, R1 प्लस R2 व्हॅल्यू आपण इथून पुट करूया. 45 अपॉन R1 R2 इज इक्वल टू 10. R1 R2ची व्हॅल्यू येते 4.5. त्याच्याकडे आपल्याकडं हे नाही आहे की आपण उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, याला विसरून जा, आपण ट्राय अँड एरर मेथडनं करूयात. बघा, 20 प्लस 25 इथे 45, पहिला ऑप्शन घेतला तर. आणि 1/20 प्लस 1/25 केलं तर बघा, 25 प्लस 20 भागिले 500 येते. 45/500 केलं तर कशाच अँगलनं आपल्याला 10 येणार नाही आहे, म्हणून पहिला ऑप्शन नाही आहे. दुसरा बघा, 20 प्लस 20 40 येते, इथं आपल्याला 45 पाहिजे म्हणून ते पण नाही आहे. 30 प्लस 30 60 येते, ते पण नाही आहे. आणि राहिला चौथा ऑप्शन 50 प्लस 30. 1/15 प्लस 1/30. बघा, 30 आणि 15 45 भागिले 15 45 450. 1/10. 1/R ची व्हॅल्यू 1/10 येते, म्हणून आरची व्हॅल्यू 10 येणार. 4 नंबरचं उत्तर येणार आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा अशा टाईपचं क्वेश्चन येईल तेव्हा सॉल्व करायला 3 इक्वेशन लागणार आहेत, कारण की R1 R2 व्हॅल्यू आपण काढू नाही शकत. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, सोर्सेस ऑफ विटॅमिन B12 आर. मीट, पहिला ऑप्शन आहे मीट, फिश, लिव्हर अँड बॅक्टेरिया इन स्मॉल इंटेस्टाईन. दुसरा आहे मशरूम्स, ग्रेन्स अँड नट्स. तिसरा आहे ब्रेड, राईस, ब्रोकोली अँड सोयाबीन. आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबव. तर मित्रांनो, याचं उत्तर 1 येते. तर बघा, विटॅमिन B12 supplements are found both in animal and plant. These supplements include milk, seafood, meat, eggs, and other dairy products. Plant products include vegetables, cereal, almond, oats, rice, leafy vegetables, fruits, beverage, and other fortified foods products. The 4 fat-soluble vitamins are A, D, E, and K. म्हणजे बी म्हणजे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहेत, आणि राहिलेले जे बाकीचे 4 विटॅमिन आहेत ते फॅट सोल्युबल आहेत. These vitamins are absorbed more easily by the body in the presence of dietary fat. Water soluble vitamins are not stored in the body. The 9 water soluble vitamins are vitamin C and all the vitamin बी विटॅमिन्स. म्हणजे बी विटॅमिनचे 8 प्रकारचे टाईप्स आहेत. बघा, तुम्हाला या चार्टमध्ये
विटॅमिनचे नावं म्हणजे सायंटिफिक नाव काय आहे, त्याचं कोणतं फूडचा सोर्स आहे आणि त्या डिफिशियन्सीमुळे कोणतं डिसीज होते, हा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट फार इम्पॉर्टंट आहे बघा. विटॅमिनचं सायंटिफिक नाव आहे रेटिनॉल. B1चा आहे थायमिन, B2चा आहे रायबोफ्लेविन, B3चा आहे नियासिन, B6चा आहे पायरिडॉक्साइन, B7चा आहे बायोटीन, B9चा आहे फॉलिक ॲसिड आणि B12 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोबालमाइन. विटॅमिन सीचं नाव आहे ॲब्सकॉर्बिक ॲसिड. तर मित्रांनो, तुम्हाला ॲब्सकॉर्बिक ॲसिडचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा आहे. लास्ट इयर कंबाईंड प्रिलिम्समध्ये विचारलेला आहे तो. विटॅमिन डीचं नाव आहे कॅल्सिफेरॉल आणि विटॅमिन ईचं नाव आहे टोकोफेरॉल. तर बघा, विटॅमिन एचे सोर्सेस काय असतील, नट्स, मँगो, पपाया, टोमॅटोज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ऑइली फिश, एप्रिकॉट्स. विटॅमिन B1 कशामध्ये असते तर कॉर्न, कॅश्यू, मिल्क, डेट्स, फ्रेश. तर बघा, सोर्सेसपेक्षा जास्त इम्पॉर्टंट त्याच्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर बघा, विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, स्किन ड्राय पडते, आईज ड्राय पडतात आणि नाईट ब्लाइंडेडनेस म्हणजे रात अंधारेपणा येऊ शकतो. विटॅमिन B1च्या डिफिशियन्सीमुळे बेरी डिसीज होते, हा एक इम्पॉर्टंट आहे. B2च्या डिफिशियन्सीमुळे हेअर लॉस, ॲनिमिया आणि सोर थ्रोट होते. B3च्या डिफिशियन्सीमुळे फटीग, डिप्रेशन, हॅल्युसिनेशन, मेमरी लॉस होते. B6च्या डिफिशियन्सीमुळे वीक इम्युन सिस्टम, डर्मॅटिटिस, सोलन टंग. B7च्या डिफिशियन्सीमुळे हेअर थिनिंग, ब्रिटल नेल, स्किन रॅशेस. विटॅमिन B9च्या डिफिशियन्सीमुळे वीकनेस, फटीग आणि न्यूरोलॉजिकल इश्यूज होतात. तर बघा, विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे टायर्डनेस, लाईट हेडेडनेस अशा प्रकारचे आजार होतात. विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे ॲनोरेक्झिया, हायपरकेरेटोसिस, पुअर हिलिंग ऑफ वुंड्स. विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे सिस्टिक फायब्रोसिस, सेलिएक डिझीज अँड क्रोन्स डिझीज अशा प्रकारचे डिसीज होतात. आणि विटॅमिन ईच्या डिफिशियन्सीमुळे मसल डॅमेज, नर्व डॅमेज आणि व्हिजन लॉस होते. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे विटॅमिन्स आहेत आणि त्याची डिफिशियन्सीमुळे होणारे डिजीज आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. द वन जीन वन एन्झाईम हायपोथिसिस सजेस्टिंग दॅट वन जीन कंट्रोल्स द सिंथेसिस ऑफ वन एन्झाईम वॉज प्रपोज्ड बाय. पहिला आहे आर्थर कॉर्नबर्ग, दुसरा आहे बिडल अँड टॉटम, तिसरा आहे हरगोबिंद खुराना आणि चौथा आहे जॅकॉब अँड मोनॉड. तर मित्रांनो, याचं उत्तर 2 बिडल अँड टॉटम हे त्याचं उत्तर येते. तर बघा, NCERT स्टँडर्ड 8 बायोलॉजी इंट्रोडक्शन टू बॅक्टेरिया अँड फंजाय नावाच्या चॅप्टरमधून हा क्वेश्चन आहे. बघा, द वन जीन वन एन्झाईम हायपोथिसिस वॉज प्रपोज्ड बाय बिडल अँड टॉटम. आता हे काय असते हायपोथिसिस तर बघा, इट सजेस्ट दॅट अ सिंगल जीन प्रोड्युसेस अ सिंगल एन्झाईम which latter affects an individual step in a metabolic pathway. The Beadle demonstrated that one gene in a fruit fly produces one enzyme which in turn controls a single chemical reaction. In this, each gene acts as a chemical molecule and has a particular function. Beadle and Tatum later confirmed this hypothesis using genetic and biochemical studies of the bread mold Neurospora crassa to prove that in multi-step biochemical pathway, each step is controlled by different enzyme and each of these enzyme is encoded by a specific gene. This is called one gene one enzyme hypothesis. लक्षात ठेवा, वन जीन वन एन्झाईम हायपोथिसिस कोणी दिलेली आहे तर बिडल अँड टॉटमने दिलेली आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच डिस्क्रिप्शन इज करेक्ट फॉर लायकेन्स. बघा, पहिला आहे की स्टेटमेंट आहे अल्गी मेक्स अवेलेबल द मॉइश्चर अँड मिनरल्स टू फंगस विच ॲब्झॉर्ब्स फूड बाय फोटोसिंथेसिस. दुसरं आहे द फंगस मेक्स अवेलेबल द मॉइश्चर अँड मिनरल्स टू अल्गी विच प्रिपेअर फूड बाय फोटोसिंथेसिस. दे आर फॅकल्टेटिव्ह म्युच्युअलिस्टिक. आणि चौथा आहे लायकेन्स हॅव वेल डेव्हलप्ड स्टील फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर 2 येते. द फंगस मेक अवेलेबल द मॉइश्चर अँड मिनरल्स टू अल्गी आणि अल्गी विच प्रिपेअर्स फूड बाय फोटोसिंथेसिस म्हणजे अल्गी फोटोसिंथेसिसनं फूड बनवते. तर बघा,
Lichen is a symbiotic association between algae and fungi. Algae is the source of food as it can synthesize food for this simple symbiotic association, and the fungus absorbs water and minerals for algae. The fungal component in a lichen is called mycobiont and algal component is called phycobiont. Lichens grows only in clean environment and therefore it is also known as pollution indicator. म्हणजे त्याचं जर प्रेझेन्स असेल लायकेनचा तर मग आपण क्लीन एन्व्हायरमेंट आहे असं डिक्लेअर करू शकतो किंवा निष्कर्ष काढू शकतो. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर याचं उत्तर 2 होतं. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोविंग प्लांट हार्मोन्स कंट्रोल फ्रूट्स रायपनिंग. तर बघा, ए आहे झियाटिन, बी आहे ऑक्झिन्स, सी आहे जिबरेलिक ॲसिड आणि डी आहे इथायलिन. तर मित्रांनो याचं उत्तर 4 नंबर ओनली डी इथायलिन हे बरोबर उत्तर आहे. तर बघा आपल्याकडे टोटल 5 प्लांट हार्मोन्स आहेत बघा, ऑक्झिन, जिबरेलिन्स, सायटोकायनिन, ॲब्सिसिक ॲसिड आणि इथायलिन. तर बघा ग्रोथ प्रोमोटरमध्ये पहिले 3 जे आहेत ते ग्रोथ प्रोमोटर्स आहेत. नंतर ॲब्सिसिक ॲसिड जे आहे तो आहे ग्रोथ इनहिबिटर आणि ग्रोथ इनहिबिटर ॲज वेल ॲज प्रोमोटर जो आहे तो आहे इथायलिन. आणि इथायलिन एकमेव प्लांट हार्मोन आहे तो गॅसियस स्टेटमध्ये आहे. बघा ऑक्झिन्सबद्दल पाहूयात. इट प्रमोट्स सेल ग्रोथ अँड डिफरन्शिएशन एस्पेशली ऑन द टिप ऑफ प्लांट. इट कंट्रोल प्लांट्स रिस्पॉन्स टू लाईट. म्हणजे जे प्लांट सनलाईटला जो रिस्पॉन्स देते प्लांट ते टिप असते ना, ते टिपला जे रिस्पॉन्स देते ते ऑक्झिनमुळे असते. सायटोकायनिन इट प्रमोट्स सेल डिव्हिजन अँड लॅटरल ग्रोथ इन प्लांट्स. बघा लक्षात ठेवा, हे लॅटरल ग्रोथ ऑफ प्लांट जे असते त्याला प्रोमोट करते. म्हणजे स्टेमची वायडनिंग जी असते त्याला प्रोमोट करणारं कोणतं असेल तर सायटोकायनिन आहे. इट हेल्प्स इन द रॅपिड डिव्हिजन ऑफ सीड्स अँड फ्रूट्स. जिबरेलिन्स हेल्प in breaking dormancy in seed and bud. It can be used in production of seedless fruits. ॲब्सिसिक ॲसिड जे आहे प्रोमोट्स डॉर्मन्सी इन सीड्स अँड बर्ड्स. लक्षात ठेवा हे दोन एकमेकाला ऑपोजिट आहेत. इट प्रोमोट्स म्हणजे ॲब्सिसिक ॲसिड इट प्रोमोट्स विल्टिंग अँड फॉलिंग ऑफ लिव्ज. म्हणजे फॉलिंग ऑफ लिव्ज जे आहे म्हणजे पानं जे गळतात ते कशामुळे गळतात तर त्याचं रिझन आहे ॲब्सिसिक ॲसिड. आणि 5 नंबरचा इथायलिन इट प्रोमोट्स फ्रूट रायपनिंग. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. विच इज द करेक्ट ग्रुप फ्रॉम द टॅक्झोनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा पहिला ग्रुप आहे सी फॅन, सी स्टार, सी पेन. दुसरा आहे जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश. तिसरा आहे फोलास, पिला, कटलफिश. आणि चौथा आहे अर्थवर्म, इकॉनवर्म आणि क्लॅमवर्म. तर मित्रांनो 3 नंबर फोलास, पिला, कटलफिश याचा अगदी बरोबर उत्तर आहे. बघा टॅक्सोनॉमी इज द सायन्स ऑफ क्लासिफिकेशन, स्पेसिफिकली द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, but more strictly the classification of living and extinct organisms. Pholas, Pila, cuttlefish belong to phylum called Mollusca. A phylum is a level of classification or taxonomic rank below kingdom and above class. The animals belonging to the phylum Mollusca have soft bodies, triploblastic, bilaterally symmetrical, and coelomate. The study of mollusca is called malacology. They are sluggish invertebrates with a thin fleshy envelope or mantle covering the visceral organs. तर पहा आता आपण 1 by 1 प्रत्येक ग्रुप आहे बघा. Anthozoa are flower animals and include sea anemone, sea pansy, sea fan, coral. Anthozoa is the largest class of Cnidaria. म्हणजे फायलम निडारियाला सी फॅन्सी, सी पेन आणि कोरल, सी अॅनिमोन हे जे ग्रुप आहे तो फायलम निडारियाला रिप्रेझेंट करतो. नंतर बघा जेलीफिश बिलॉंग्स टू फायलम निडारिया. स्टारफिश आर स्टार शेप्ड इकिनोडर्म्स which are marine invertebrates which have a central disc and 5 arms. Silverfish is a small wingless insect belongs to phylum Arthropoda. हा इम्पॉर्टंट आहे बरं का, ज्या आधी पण विचारलेला आहे. सिल्वरफिश बिलॉंग्स टू आर्थ्रोपोडा. The acornworms or
Enteronusta are a hemichordate class of invertebrates. Earthworm belongs to phylum Annelida आणि clampworm belongs to phylum Annelida. आणि जी एकोनवर्म आहे ती असते हेमिकॉर्डेट. तर पहा पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट. तर बघा अमोनिया म्हणजे NH3 असते, क्रिएटाईन, युरिया पण NH म्हणजे त्यामध्ये पण नायट्रोजन असते, आणि क्रिएटिनाईन हे दोन लक्षात ठेवा, काही क्रिएटिनाईन आणि क्रिएटिनाईन आहे. तर बघा याचे उत्तर जे आहे ते बहुतेक ओनली 2 क्रिएटाईन जी आहे ती नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट नसते. बघा ammonia is the waste produced by the metabolism of nitrogen containing compounds like proteins, nucleic acids. Creatinine is a waste product produced by muscles from breakdown of a compound called creatine. It is a waste product that comes from the normal wear and tear on the muscles of the body. Everyone has creatinine in their blood stream. Creatinine is removed from the body by the kidneys, which filter almost all of it from the blood and release it into urine. Urea, a nitrogenous waste material, is the end product excreted in urine when ammonia is metabolized by animals. Mammals, including humans, are the primary producers of urea. They secrete urea as the primary nitrogenous waste product. They are called ureotelic animals. Urea is widely used in fertilizer as a convenient source of nitrogen. Mammals such as humans excrete urea, while birds, reptiles, and some terrestrial invertebrates produce uric acid as waste. Producing uric acid instead of urea is advantageous because it reduces water loss and subsequent need for water. तर पहा अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे बघा, जे क्रिएटाईन जे असते त्याच्यापासून क्रिएटिनाईन हे वेस्ट प्रोडक्ट बनते, म्हणून क्रिएटिनाईन नायट्रोजनस वेस्ट आहे, पण क्रिएटिन नाही. तर क्रिएटिन काय असते तर बघा, क्रिएटिन इट इज अ वेस्ट प्रोडक्ट दॅट कम्स फ्रॉम नॉर्मल विअर अँड टिअर ऑफ द मसल ऑफ द बॉडी. तर अशा पद्धतीने आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. द टेस्ट इज नॉर्मली डिसेंड इन टू द स्क्रोटम बाय अबाउट. पहिला आहे 6 मंथ, दुसरा आहे द टाईम ऑफ बर्थ, तिसरा आहे द एज ऑफ 3 months आणि चौथा आहे द टाईम ऑफ प्युबर्टी. तर मित्रांनो उत्तर 2 द टाईम ऑफ बर्थ आहे. तर पहा, द टेस्ट इज डिसेंड इन टू स्क्रोटम ॲट द टाईम ऑफ बर्थ. Testicles form in the abdomen during fetal development. During the last couple of months of normal fetal development, the testicles gradually descend from the abdomen through a tube-like passageway in the groin into scrotum. Some babies have a condition called retractile testes, and the healthcare provider may not be able to find the testicles. The testicular descent occurs after the 4th month of fetal life. The testes are derived from gonadal ridge medial to mesonephric ridge of the intermediate cell mass. The 2 phases of testis descent are regulated by hormones secreted by Leydig cells, INSL3 that regulates the transabdominal phase, whereas testosterone controls the inguinoscrotal phase. 2 फेज लक्षात ठेवायचे तुम्हाला, ही वाली आणि इंगुनोस्क्रोटल फेज ही वाली. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर ब्रांचेस ऑफ अप्लाइड बायोलॉजी. बघा, तर ए आहे मायक्रोबायोलॉजी, 2 आहे ॲग्रिकल्चर, 3 आहे फार्मसी आणि 4 आहे मेडिकल सायन्स. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते आयोगानं BCD दिलेलं आहे. बघा, ॲप्लाइड बायोलॉजी इज द अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम वर्क फ्रॉम सबसेल्युलर टू द होल ऑर्गॅनिझम लेवल. It involves the use of living organism to produce useful products. Branches of applied biology बघा, agriculture, veterinary science, marine biology, household biology, horticulture, sericulture, pisciculture, biotechnology, cloning, bioengineering, nuclear biology, space biology, exobiology, genomics, bioinformatics आणि biometrics. अशा प्रकारे ॲप्लाइड बायोलॉजीच्या वेगवेगळे ब्रांचेस आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस आर कन्सर्न विथ. तर 1 आहे इक्विव्हॅलेंट वेट, 2 आहे ॲटॉमिक वेट, 3 आहे मॉलिक्युलर वेट आणि 4 आहे ॲटॉमिक वेट. तर मित्रांनो 1 नंबर इक्विव्हॅलेंट वेट याचं उत्तर येते. तर बघा,
फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस ते 2 लॉ आहेत बघा. द लॉ स्टेट्स द अमाऊंट ऑफ केमिकल चेंज प्रोड्यूस्ड बाय करंट ॲट अन इलेक्ट्रोलाइट बाउंड्री इज प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज. म्हणजे बघा, जे अमाऊंट ऑफ केमिकल चेंज आहे ते कशासोबत प्रोपोर्शनल आहे, तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज. आणि दुसरं आहे द अमाऊंट्स ऑफ केमिकल चेंज प्रोड्यूस बाय द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन डिफरंट सबस्टन्सेस आर प्रोपोर्शनल टू देअर इक्विव्हॅलंट वेट्स, जे की आपलं उत्तर आहे. म्हणजे आता सेकंड लॉवरती क्वेश्चन आला होता, पुढच्या वेळेस फर्स्ट लॉवरती पण येऊ शकतो, म्हणून तुम्ही फर्स्ट लॉ आता चांगला लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. इफ न्यूक्लियॉइड्स हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर्स अँड डिफरंट ॲटॉमिक मासेस बट द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स देन दे आर नोन ॲज. एक आहे आयसोटोप्स, 2 आहे आयसोबार्स, 3 आहे आयसोटोन्स आणि 4 आहे नन ऑफ द अबव. तर मित्रांनो 3 नंबर आयसोटोन्स याचं अगदी बरोबर उत्तर आहे. तर बघा, आयसोबार्स आर एलिमेंट्स दॅट हॅव द सेम मास बट अ डिफरंट ॲटॉमिक नंबर. Isomers are elements that have the same chemical formula but have distinct structures. Isotopes are elements that have same atomic number but differ in their atomic mass. आणि शेवटचं जे आहे ते आयसोटोन्स आहे. आयसोटोन्स आर atoms with an identical number of neutrons in the atomic nucleus from various elements. Isotones have varying atomic numbers, number of protons in the nucleus varies, and atomic masses. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. अ युनिट ऑफ वंडर वॉल्स कॉन्स्टंट ए इज. म्हणजे वंडर वॉल कॉन्स्टंट एचं युनिट विचारलेलं आहे. बघा, पहिला आहे किलो पास्कर, दुसरा आहे किलो पास्कर DM क्यूब, तिसरा आहे किलो पास्कर DM क्यूब पर मोल आणि चौथा आहे किलो पास्कल DM6 पर मोल स्क्वेअर. आणि याचं उत्तर 4 नंबरचं येते. बघा 4 नंबर आहे. द युनिट ऑफ वंडर वॉल्स कॉन्स्टंट ए इज किलो पास्कल DM6 मोल टू द पॉवर -2. याचंच युनिट जर दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं, युनिटमध्ये म्हणजे ATMमध्ये पाहिलं, तर युनिट ऑफ ए आहे ATM लिटर स्क्वेअर मोल टू द पॉवर -2. आणि वंडर वॉलचं कॉन्स्टंट बी जे आहे हे तर ए झालं, आणि बी आहे त्याचं युनिट आहे लिटर पर मोल. तर तुम्हाला हे सध्याच एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर पहा, आता पुढचा प्रश्न आहे. द प्रिफिक्स फॉर द मल्टिपल 10⁻18 इज. टेरा, दुसरा आहे पिटा, तिसरा आहे हेक्सा आणि चौथा आहे ऑट्टो. तर मित्रांनो याचं उत्तर हेक्सा येते, 3 नंबर. बघा, इथं तुम्हाला चार्टच दिलेला आहे. बघा, 10 असेल तर आपण त्याला डेका म्हणतो, 10 स्क्वेअर म्हणजे पॉवर 2 असेल तर हेक्टो, पॉवर 3 असेल तर किलो, 6 असेल म्हणजे 10⁻6ला मेगा म्हणतो, 10⁻9ला गिगा, 10⁻12ला टेरा, 10⁻15ला पेटा, 10⁻18ला हेक्सा, 10⁻21ला झेटा आणि 10⁻21ला योट्टो म्हणतो. तसंच 10⁻1 असेल तर डेसी म्हटलं जातं, -2 असेल तर सेंटी, -3 असेल तर मिली, -6 असेल तर मायक्रो, -9 असेल तर नॅनो, -12 असेल तर पिको, -15 फेमटो, -18ला ऑट्टो, -21ला झेप्टो आणि -24ला योट्टो म्हटलं जातं. तर आता आपण अजून एक पुढचा प्रश्न पाहूयात. द pH ॲट विच द चार्ज ऑन प्रोटीन कोलॉइड इज रिव्हर्स इज कॉल्ड. पहिला आहे कोएग्युलेशन पॉईंट, दुसरा आहे फ्लोकुलेशन पॉईंट, तिसरा आहे न्यूट्रल pH पॉईंट आणि चौथा आहे आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. तर मित्रांनो याचं उत्तर 4 आयसोइलेक्ट्रिक पॉईंट असं आहे. बघा, द pH ॲट विच द चार्ज ऑन प्रोटीन कोलॉइड इज रिव्हर्स इज कॉल्ड आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. तर बघा, आयसोइलेक्ट्रिक पॉईंट इज द pH ऑफ अ सोल्युशन और डिस्पर्जन ॲट विच द नेट चेंज इज चार्ज इज 0 on the molecules or collider particles. In electrophoresis, there is no movement at the isoelectric point of the particles in an electric field. The net charge of any amino acid, peptide or protein, the algebraic sum of all the charge group present, will depend on pH of the aqueous environment surrounding it. तर म्हणजे आपलं सध्या कामाचं जे आहे ते एवढंच आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, the Le Chatelier's principle suggests that dash are required to drive the reaction to the right and thus form NH3 म्हणजे अमोनिया. तर पहिला आहे ऑप्शन आहे हाय प्रेशर लो टेम्परेचर,
दुसरा आहे लो प्रेशर लो टेम्परेचर, तिसरा आहे हाय प्रेशर हाय टेम्परेचर आणि चौथा आहे लो प्रेशर हाय टेम्परेचर. तर मित्रांनो याचं उत्तर येते ऑप्शन 1 हाय प्रेशर लो टेम्परेचर. तर बघा याचे एक्सप्लेनेशन पाहूया. बघा अमोनियाचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते हेबर प्रोसेसनं होते. हे आपण याच्या आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. बघा द हेबर प्रोसेस फॉर सिंथेसिस ऑफ अमोनिया इज बेस्ड ऑन द रिॲक्शन ऑफ नायट्रोजन अँड हायड्रोजन. द केमिकल रिॲक्शन इज गिवन, ठीक आहे, केमिकल रिॲक्शन मिसिंग आहे. Notably in this process the reaction is an exothermic reaction, one where there is a release of energy. According to Le Chatelier principle, the production of ammonia is favored by high pressure and low temperature. बघा given आहे high pressure and low temperature. The Haber process is typically carried out at pressures between 200 to 400 atmospheres and temperature of 500 degrees Celsius. In the commercial production of ammonia, NH3 is continuously removed as it is produced. Removing the products causes more nitrogen and hydrogen to combine according to Le Chatelier's principle. The reaction is a reversible reaction. However, the reaction is affected by change in temperature, pressure and catalyst use, mainly in the composition of the equilibrium mixture, the rate of the reaction and the economics of the whole process. तर पहा अशा पद्धतीने आपण 2017 या वर्षाचे जनरल सायन्स या विषयाचे MPSC PYQ क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.